तर मंडळी 31 डिसेंबर 2019 हे सगळ्यात वाईट वर्ष होतं माझ्यासाठी, कारण त्या दिवशी माझ्या आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि एक दिवसानंतर ती 2 जानेवारी 2020ला ती देवाघरी गेली. आणि आता मी ऑफिसमधून जात होतो तर मला इथे रस्त्याला ना एक आजीबाई दिसली आणि सेम नऊवारी साडी घातलेली आहे ती, आणि तिला पाहून माझ्या आजीची आठवण आली. तर म्हटलं साक्षात माझी आजीच मला भेटायला येते काय, तर तिच्याशी मला 2 शब्द बोलायचे आहेत आणि तिला बघू मला काहीतरी गोडधोड तरी खायला द्यायचं आहे. तर आजी कुठेही असशील ना, असाच नातवावर आशीर्वाद ठेव. तर तुम्हाला दाखवतो ती आजी. हो गया वर्षाचा शेवट, आपण कोणासाठी तरी काहीतरी गोड करूया. तर तिकडे मस्त एक आजी बसले, तर त्यांना बघूनच मला असं वाटलं की त्यांना काहीतरी द्यावं. तर मावशी कुठच्या गावचे तुम्ही? सोलापूरचे. मग इथे राहायला कुठे? हनुमान नगर. फॅमिली आहे? फॅमिली आहे. अच्छा अच्छा. माझ्या घरी कोण कमवतं? अच्छा. चला, नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला. आपल्याला वाटतं की आपल्यालाच फक्त आयुष्यात दुःख दिलेलं आहे देवाने. आज 31 डिसेंबर, वर्षाचा इंग्रजी कॅलेंडरनुसार शेवटचा दिवस. तर बऱ्याच जणांचं असतं की आज निगेटिव्हिटी आहे, उद्या माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल. पण फक्त कॅलेंडरचं पान चेंज होत आहे, पण मनात जी पॉझिटिव्हिटी असेल ना, तर तुमचा प्रत्येक दिवस हा सारखाच असेल. तर माझ्या मागे ही आजी बघू शकता. तर ही 5 किलोमीटर वरून चालत येते, इथे घरकाम करते. तर बरीच जण जागा माहीत असल्याप्रमाणे तिला मदत वगैरे करतात. तर मला दिसली तर मी गोडधोड काहीतरी आपण केक दिलं. तर असं काहीसं जर दिसलं ना, म्हणजे आपली जी निगेटिव्हिटी असते तर या लोकांशी 2 मिनिटं बोलून ती दूर होऊन जाते. ती जे काय बोलली ना, तिला मुलगा नाही, नवरा नाही, फक्त सून आणि एक नातू आहे. नातवाचा स्टडीज चालू आहे. तर बघू कधी काय मदत झाली तर आपण नक्कीच करू. तर अशा वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हटलं काहीतरी फुलाची पाकळी म्हणता का ना, त्यापेक्षा सुद्धा कमी. तर थोडंसं एक मानसिक समाधान. तुम्ही सुद्धा नक्कीच कधी ना कधी अशी मदत करा.